नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगे द्विमां शृणु। बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि। हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझ येथ। आता बुद्धियोग निश्चित अवधारिपा। किंवा दुसरा पाठ आहे आता बुद्धियोगी विस्तृत अवधारिपा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। आतापर्यंत आपण साधारण मोहाची आणि असाधारण मोहाची निवृत्ती करता येईल अशा दोन प्रकारच्या अधिकाऱ्यांचा विचार करून दोन प्रकारच्या उपायाचं भगवंतांनी कथन केलं। सर्व मानव मात्रांच्या बुद्धीमध्ये आत्मस्वरूपाच्या विषयी जो अविवेक आहे त्यालाच साधारण मोह असं म्हणतात। साधारण म्हणजे सर्व ठिकाणी अनुभवाला येणारा, आणि तो आत्मज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायाने निवृत्त होत नाही। याकरिता भगवंतांनी दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून तर 30व्या श्लोकापर्यंत साधारण मोहाच्या निवृत्तीसाठी अवश्य असणारं आत्मज्ञानाचं विस्ताराने कथन केलं आहे। त्यानंतर आपल्या व्यक्तिगत अंतःकरणामध्ये आपल्या वाट्याला आलेलं स्वकर्म याविषयी अधर्माची बुद्धी होणं किंवा त्याविषयी पापबुद्धी निर्माण झाली तर मनुष्य आपल्या कर्मापासून च्युत होऊ शकतो। याला असाधारण विशेष प्रकारचा मोह म्हणतात। आणि या मोहाची निवृत्ती करण्यासाठी 31व्या श्लोकापासून प्रारंभ करून 38व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला स्वकर्माच्या दृष्टिकोनातूनही अर्जुना युद्ध करणं हे तुझं कर्तव्य कर्म आहे, पलायन करणं हे तुझ्या स्वभावाला मान्य नाही असा परोपरीने विचार सांगितला। आणि शेवटी भगवंत असं म्हणतात सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो ततो युद्धायुज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसि। अर्जुना, तुला कोणत्याही प्रकारचं पाप लागणार नाही। अंतःकरणामध्ये सुखदुःखाचा अनुभव येतो, जीवनामध्ये लाभ आणि अलाभ अनुभवाला येतात, आणि जय पराजय कर्तव्य कर्मावर अवलंबून असतो। याचा अर्थ असा आहे सुखदुःख हे अंतःकरणात आहे, लाभ अलाभ ही प्राप्ती अप्राप्ती प्रारब्धाने आहे, आणि जय त्यामध्ये जय किंवा अजय होणं हे मात्र कर्तव्य कर्मावर अवलंबून आहे। हे सगळे त्याचे परिणाम आहे। पण यामध्ये मात्र समानतेला प्राप्त होणं, सुखाने हर्षित न होणं, दुःखाने विषादाला प्राप्त न होणं, त्या भविष्यकाळामध्ये विजय पण होईल, ते सर्व प्रकारे देह जाईल, याचा आताच कोणत्याही प्रकारचा विचार न करता प्रसंगोपार प्राप्त असणारं जे युद्ध नावाचं कर्म तेच कर्म तू करावं। असं कर्म केलं की कोणत्याही प्रकारचा तुला पाप संबंध लागणार नाही। ऐसे या मने होवावे तरी दोष न घडे स्वभावे। मनोने आता झुंजावे निभ्रांत तुवा। कोणत्याही प्रकारचा अर्जुना संशय न करता युद्ध नावाचं कर्म केलं पाहिजे। अशा प्रकारे या दोन प्रकारचा उपदेश भगवंतांनी 38व्या श्लोकापर्यंत कथन केला। आता या दोन प्रकारचा उपदेश जरी सांगितला तर यामध्ये अधिकार भेदाचा विचार करत असताना परमार्थामध्ये अधिकारी दोन प्रकारचे आहेत। एक तत्वज्ञानाचा अधिकारी आहे आणि दुसरा निष्काम कर्माचा अधिकारी आहे। एकाच अधिकाऱ्याला एका काळामध्ये दोन उपायाचं कथन करता येत नाही। असं जर केलं तर शास्त्रामध्ये याला समसमुच्चय असं म्हणता येईल। म्हणजे एकाच व्यक्तीने एकाच अधिकाऱ्याने दोन प्रकारचे उपाय एकाच कालामध्ये अवलंब केला की तो समसमुच्चय झाला, पण तो शास्त्राला मात्र मान्य नाही। यामध्ये कर्मसमुच्चय मान्य आहे। क्रमसमुच्चय त्याला म्हणतात। अगोदर निष्काम कर्म करायचं, अंतःकरणाची शुद्धी प्राप्त झाली की त्याला वैराग्य प्रसाद मिळतो। त्या वैराग्याची योग्यता आली की श्रीगुरू त्याला भेटतात, आणि श्रीगुरू उत्तम अधिकाऱ्याला तत्वमस्यादी महावाक्याचा उपदेश करून आत्मज्ञान प्राप्त झालं की तो मोक्षाला प्राप्त होतो।
अशा क्रमाक्रमाने जाणं याला क्रमसमुच्चय असं म्हणतात. म्हणजे एकच अधिकारी जर अज्ञान अवस्थेमध्ये असेल, म्हणजे अविद्वत अवस्था जर त्याची असेल तर त्याला कर्म सांगावं लागतं. आणि जर त्याच्या अंतःकरणामध्ये विरक्ती बांधली असेल तर तो ज्ञान भूमिकेमध्ये आला, विद्वत अवस्था प्राप्त झाली की त्याला तत्त्वज्ञानाचं कथन करता येतं. म्हणून शास्त्राला क्रमसमुच्चय मान्य आहे, पण एकाच अधिकाऱ्याने समसमुच्चयाचं अनुकरण करणं हे मात्र मान्य नाही. कारण दोन्ही साधकांची निष्ठा ही वेगवेगळ्या प्रकारच्या साधनामध्ये आहे. भगवान परमात्मा पुढे म्हणतात, लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. ज्ञानयोगाच्या द्वारे ज्ञानी पुरुषांची अवस्था आहे आणि कर्मयोगाच्या द्वारे इतर निष्काम कर्म करणाऱ्या साधकांचा अनुभव. थोडक्यात भाव असा आहे, जगामध्ये मार्ग जरी अनेक असेल तर सर्व मार्गाचं अनुसरण सर्व प्रकारची व्यक्ती एका काळामध्ये करू शकत नाही. अगोदर प्रारंभ निष्काम कर्माचा आहे, त्यानंतर त्याने तत्त्वज्ञानाचा अधिकार संपादन केला की तो मग महावाक्यादिकांचा उपदेश श्रवण करण्याचा अधिकारी. म्हणून क्रमाक्रमाने जाणं हे फार महत्त्वाचं आहे. तो हळूहळू ढाळी ढाळी मार्गाचे बळे निश्चित ठाकी असं म्हटलं की नाही, तो हळूहळू गेला पाहिजे. विहंगम मार्ग हा ज्ञानाचा आहे आणि पिपिलिका मार्ग हा कर्म मार्ग आहे. भगवंताने दोनही प्रकारचे उपदेश अगोदर कथन केले आणि भगवान त्याचा समारोप करत असताना आतापर्यंत आम्ही काय सांगितलं संक्षेपता या श्लोकामध्ये प्रतिपादन करतात. एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु. तो इमाम शृणु बुद्धिही पदच्छेद राहायला सांगायचा. एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धिही योगे तो इमाम शृणु बुद्ध्या युक्तः यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. हे पार्थ, एषा म्हणजे ही असणारी बुद्धी, ते नाम तुला सांख्ये बुद्धी एषा अभिहिता. सांख्यविषयक असणारी बुद्धी किंवा ज्ञान आतापर्यंत मी तुला कथन केलेलं आहे, परंतु तो इमाम योगे शृणु हीच असणारी ज्ञानविषयक बुद्धी आता कर्मयोगाविषयी अर्थात निष्काम कर्मयोगाविषयी श्रवण कर. यया बुद्ध्या युक्तः या बुद्धीने संपन्न झालेला तो कर्मबंधम कर्माच्या बंधनातून प्रकर्षेन प्रहास्यसी म्हणजे चांगल्या प्रकारे कर्माच्या बंधनाला तू नष्ट करून टाकशील किंवा कर्माच्या बंधनाला प्राप्त होणार नाही. या श्लोकाचा भाव असा आहे, भगवान म्हणतात आतापर्यंत याच अध्यायातील 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत तुला आत्मज्ञानाचं कथन केलं. 31व्या श्लोकापासून 38व्या श्लोकापर्यंत स्वकर्माचं आचरण कसं करावं याचा आम्ही तुला ज्ञानयोगानेच विचार सांगितला. कारण कर्म जरी करायचं म्हटलं की त्यामध्ये ज्ञान असावंच लागतं की नाही. कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे, कर्म कसं करावं याचंही ज्ञान असावं लागतं आणि आत्मस्वरूपाला कसं जाणावं या संबंधाने सुद्धा ज्ञानाचा विचार आलेलाच आहे. आतापर्यंत तुला सांख्यबुद्धीचं प्रतिपादन केलेलं आहे. सांख्य कशाला म्हणतात? या सांख्य शब्दामध्ये संख्या एक शब्द आलेला आहे आणि संख्या शब्दामध्ये 2 शब्द आहे. एक सम हा उपसर्ग आणि ख्यायते. सम्यक ख्यायते सर्वोपाधिशून्यतया परमात्मतत्वं जिच्याद्वारे प्रतिपादन केलं जातं. सम्यक ख्यायते परमात्मतत्वं अनया इति, त्यालाच संख्या किंवा उपनिषद विद्या असं म्हणतात. हा संख्या शब्दाचा अर्थ आहे. बरं, सम्यक ख्यायते असा त्याचा आपण जर विचार केला, विच्छेद केला की 2 अर्थ आपल्या समोर येतात. ज्यामध्ये चांगल्या प्रकारे परमात्मतत्वाचं कथन केलं जातं त्याला संख्या असं म्हणतात. आणि संख्या शब्दाचा अर्थ काय होईल मग? उपनिषद विद्या. आणि उपनिषद विद्यातून प्रतिपादन केलं जाणारं ज्ञान त्याला सांख्य योग असं म्हणतात. आतापर्यंत तुला आम्ही परमात्मतत्वाचं सर्वोपाधिशून्यतया, सर्व या उपाधी माझी गुप्त आहे पण उपाधीची त्याचा संबंध नाही असं विशुद्ध परमात्मतत्वाच्या विषयी असणारं ज्ञान आतापर्यंत आम्ही तुला कथन केलं. म्हणजे बुद्धी शब्दाचा अर्थ होतो ज्ञान
आणि भगवंताने आतापर्यंत सांख्यबुद्धीचं प्रगटीकरण तुझ्यासमोर केलं आहे असं अर्जुनाला सांगितलं. परंतु तेच ज्ञान आता योगाच्या विषयी श्रवण कर. या योगाचे 2 प्रकारचे अर्थ केले आहे. एक निष्काम कर्मयोग असा एक अर्थ होतो आणि योग शब्दाचा अर्थ होतो साधन. म्हणजे सांख्य तत्त्वज्ञानाला प्राप्त करून घेण्यासाठी जे आपल्याकडे साधन असावं लागतं त्या साधनाला योग असं म्हणतात. आणि योग कोणता आहे तर निष्काम कर्मयोग. त्याचंही तू श्रवण कर. का बरं? या बुद्धीने युक्त झाला असता म्हणजे निष्काम कर्म करण्याची बुद्धी या बुद्धीने संपन्न तू झाला तर कर्माचं जे बंधन आहे, कर्माचं बंधन कोणतं आहे? अंतकरणाची अशुद्धी याला कर्माचं बंधन असं म्हणतात. आणि त्या बंधनातून तू मुक्त होशील. याचा अर्थ अंतकरणाच्या शुद्धीला प्राप्त होशील. म्हणजे निष्काम कर्म जर केलं तर अंतकरण शुद्धी प्राप्त होते. आणि अंतकरण शुद्धी हे आत्मज्ञानाच्या प्राप्तीचं साधन सांगितलेलं आहे. विरक्ती वाचून कही ज्ञानाशी तगणेची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. याचा अर्थ आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर ते आपलं साध्य आहे. आणि त्या साध्याला गवसणी घालायची असेल तर अगोदर अंतकरणाची शुद्धी असावी लागते की नाही. आणि त्या शुद्धीसाठी निष्काम कर्म हे त्याचं साधन सांगितलेलं आहे. म्हणजे साध्यही कथन केलं आणि त्या साध्याच्या प्राप्तीविषयी असणारं जे साधन त्या साधनाला तू आता श्रवण कर असं भगवंताने या श्लोकामध्ये प्रतिपादन केल्यानंतर ज्ञानोबा यावर आता स्पष्टीकरण करतात. हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझं येथ, आता बुद्धियोग निश्चित अवधारी पा. किंवा दुसरा एक पाठ आहे, आता बुद्धियोगी विस्तृत अवधारी पा. हा विस्तृत शब्द घेतला तरी पण या ठिकाणी तो विस्तृत शब्दही पाठभेदाने त्याचाही अर्थ आपल्याला करता येऊ शकतो. कारण का पाठीमागे याच ओवीमध्ये पूर्वपदामध्ये मुकुळीत याचा अर्थ होतो संक्षिप्त. म्हणजे आम्ही संक्षिप्त काय सांगितलं? सांख्यस्थिती. सांख्यस्थितीचा अर्थ होतो आत्मतत्वज्ञान किंवा याला ज्ञान भूमिका, ज्ञानाची अवस्था, त्याला सांख्ययोग असं म्हणतात. आणि ही सांख्यस्थिती आम्ही तुला अर्जुना अत्यंत संक्षिप्त सांगितलेली आहे. पाठीमागे एखादा विषय आपण सूत्ररूपाने सांगितला आणि त्याच विषयाचा जर विस्तार करायचा असेल तर तोच विषय आपण व्यास पद्धतीनेही सांगू शकतो, म्हणजे विस्ताराने सांगू शकतो. सांख्यस्थिती संक्षिप्त सांगितली, पण आता बुद्धियोग तशा प्रकारे संक्षिप्त सांगणार नाही. बुद्धियोग विस्तृत अवधारी पा, त्याचा विस्तार करून प्रतिपादन करणार आहे. याचा पण आपल्याला अर्थ करता येतो. सांख्य म्हणजे काय? आत्मतत्वज्ञान. जे सांख्यशास्त्रामध्ये आलेलं आहे ते सर्वच ग्राह्य असा अर्थ नाही बरं. आपल्याकडे प्रामुख्याने 6 शास्त्रांचा आपण विचार करतो, त्याला षडदर्शन असं म्हणतात. त्यामध्ये आहे सांख्य योग, पुढे आहे पुन्हा पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा, आणि पुन्हा आहे न्याय वैशेषिक. असा 6 आस्तिक दर्शनकारांचा विचार आहे. तर त्यामध्ये दोघांची जोडी आहे किंवा युग्म आहे. न्याय आणि वैशेषिक यांचा एकत्र विचार करता येतो. सांख्य आणि योगाचा एकत्र विचार आहे. सांख्यांनी 24 तत्त्व मानले आणि परमात्मा तत्वाला 25वं तत्त्व मानलं आहे. योगामध्ये सुद्धा अष्टांग योगाचा विचार केला. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. उत्तरमीमांसेला आपण वेदांत शास्त्र असं म्हणतो. या प्रत्येक शास्त्रकारांचा एक विचार ठरलेला आहे. तर सांख्य हे वेदांत शास्त्राच्या अत्यंत समीप आहे किंवा जवळ आहे आणि म्हणून त्याचाही विचार आपल्याला करता येऊ शकतो. पण सांख्य म्हणजे आत्मतत्वज्ञानाचा असा विचार केला तर ती अवस्था आम्ही तुला संक्षिप्त सांगितली, कारण मुळामध्ये तत्त्वज्ञानाचे अधिकारी विरळे आहेत. जेव्हा आपण वेदाच्या श्लोकांचा विचार करतो त्यामध्ये असं म्हणतात की 1,00,000 श्लोक संख्या आहे वेदमंत्राची. त्यामध्ये 80,000 मंत्र कर्मकांडाचं प्रतिपादन करतात, 16,000 मंत्र उपासना प्रतिपादन करतात आणि 4,000 मंत्र तत्त्वज्ञानाचं स्पष्टीकरण करतात. का बरं? हे संख्या सांगते आहे की कर्माचे अधिकारी फार मोठे 80,000 मंत्र, त्यापेक्षा उपासनेचे अधिकारी आणखीन कमी
16,000च मंत्र आणि तत्त्वज्ञानाचे अधिकारी फारच कमी, त्यांच्याकरता 4,000 मंत्राचा विचार. मग 4,000 मंत्र जर तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन करत असतील तर याचा अर्थ ते संक्षिप्त सांगितलं तरी उत्तम अधिकाऱ्याला ते कळू शकतं. पण हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझं येतं. किंवा दुसरा अर्थ असा होतो, पहिल्यांदा कोणताही अधिकारी जर आपल्यासमोर आला तर त्याला तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन करावं. न जाणो तत्त्वज्ञान जर त्याला ग्रहण झालं आणि एका काळामध्ये त्याची वृत्ती अहम ब्रह्मास्मी आकाराला प्राप्त झाली तर तो त्याच क्षणामध्ये मुक्त होऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा त्याला तत्त्वज्ञान सांगावं. आणि जर तत्त्वज्ञान त्याला झेपलं नाही तर मग त्याच्यासाठी तत्त्वज्ञानाचं साधन म्हणून मग उपासना, निष्काम कर्म हे साधनं सांगावी. तेही त्याला शक्य नाही झालं की मग त्याला तीर्थयात्रा सांगावी. असे शास्त्रामध्ये काही प्रकार केले आहे. म्हणजे पहिल्यांदा अंतरंग साधनं सांगावं, पण जर ते साधन त्याला झेपलं नाही तर मग त्याच्या अलीकडची असणारी मग ते विचारसागरामध्ये ज्ञानास जवळचे त्याला अंतरंग साधन, आणि ज्ञानापेक्षा जे बाहेर आहे, दूर आहे, त्याला बहिरंग साधन असं म्हणतात. अशा 2 प्रकारच्या व्याख्या केल्या. काही का होईना शास्त्र इतकं दयाळू आहे, जोही जीव ज्या भूमिकेमध्ये असेल त्या भूमिकेतून त्याचा उत्कर्ष करावा, विकास करावा आणि परमात्म तत्वापर्यंत त्याला नेऊन ठेवावं, ही शास्त्राची आपल्याविषयी असणारी करुणाबुद्धी आहे. अहितापासून काढिती हेत देवने वाढविती, नाही गा श्रुती पर्वती माऊली जगा. म्हणून अर्जुना स्वरूप कसं आहे या बाबतीमध्ये सांख्य स्थिती मुकुळीत संक्षिप्त तुला सांगितली. याचा अर्थ असा होतो की अर्जुनासारख्या योग्य अधिकारी पुरुषाला संक्षिप्त भावाने जरी सांगितलं तरी त्याला ते आकलन होऊ शकतं, म्हणून सूत्ररूपाने सांगितलं. बरं, समोरचा अधिकारी आहे चांगला, सूत्ररूपाने सांगा. किंवा त्या अधिकाऱ्याला जायचं कुठं आहे परमात्मा स्वरूपामध्ये, तोही विचार संक्षिप्त सांगा. असाही भगवंताचा या पाठीमागचा भाव दिसू शकतो आपल्याला. सांगितली तुझं येतं, पण आता यानंतर बुद्धियोग, या बुद्धियोगाचा अर्थ होतो निष्काम कर्मयोग, कर्माचा अनुष्ठान. किंवा बुद्धियोगाचा योग शब्दाचा साधन असा जर अर्थ आपण घेतला आणि बुद्धी शब्दाचा ज्ञान असा अर्थ घेतला तर ज्ञानाचं साधन काय आहे, आत्मज्ञानाचं साधन काय आहे, कर्मयोगच आहे ना. कारण ज्ञान अंतकरणामध्ये राहण्यासाठी अंतकरण परमशुद्ध असावं लागतं आणि अंतकरणाची शुद्धी निष्काम कर्माशिवाय येऊ शकत नाही. म्हणून बुद्धियोग, योग साधना शब्दाचा अर्थ साधन करा, आणि बुद्धी म्हणजे आत्मज्ञान, त्या आत्मज्ञानाचं साधन निष्काम कर्मयोग, त्याचा विचार आता अर्जुना सांगणार आहे. अवधारी पा जया बुद्धियुक्ता, ज्या बुद्धीने संपन्न झाला असता. म्हणजे बुद्धी शब्दाचे इथं दोन अर्थ होतात. एकतर बुद्धी म्हणजे ज्ञान, आणि बुद्धियोगाचा अर्थ आपण काय करत आहोत प्रस्तुत प्रकरणामध्ये, निष्काम कर्मयोग करण्याची बुद्धी. कारण कर्म केलं सकाम असेल तर ते स्वर्गाला घेऊन जातं, निष्काम कर्म केलं तर ते अंतकरण शुद्धी नावाचं फळ देतं. आणि अंतकरण शुद्धीच आत्मज्ञानासाठी अत्यंत आवश्यक आहे. या बुद्धीचं परमात्मा आपल्यासमोर स्तवन करतात, स्तुती सांगतात. जया बुद्धियुक्ता जालिया पार्था, कर्मबंध सर्वथा बाधू न पवे. ज्या बुद्धीने संपन्न झाला असता अर्जुना, तुला सर्व प्रकारे कर्माचं बंधन प्राप्तच होणार नाही, बाधू न पवे, कर्माचं बंधन लागणार नाही. याचा 2 प्रकारे अर्थ करता येईल. पहिल्यांदा मनुष्याच्या अंतःकरणामध्ये पाप करण्याची एक वासना असते, आणि या पाप करण्याच्या वासनेला मल नावाचा दोष असं म्हणतात. म्हणजे पाप करण्याची वासना जर असेल तर त्या मल नावाच्या दोषाला घालविण्यासाठी त्याला कर्मच करावं लागतं. आणि कर्म केलं की कर्म आपल्याला पाप करण्याच्या वासनेपासून, अर्थात तेही कर्म निष्काम कर्म असावं लागतं, तर तेच कर्म आपल्याला पाप करण्याच्या वासनेपासून मुक्त करतं. याकरिता ज्ञानोबारे रसायनशास्त्रातलं उदाहरण देतात. वास्तविक कर्म हे बंधनात टाकणारं आहे, पण तेच कर्म हातवटीनं केलं
की आपल्याला कर्माच्या बंधनातून सोडवितं. ज्याप्रमाणे एखाद्या पुरुषाला सर्पदंश झाला की त्याच्या अंगामध्ये सर्पाचं विष भिनतं आणि त्या सर्पाच्या विषाला नष्ट करायचं असेल तर काय करावं लागतं? विषच घ्यावं लागतं. त्याला प्रतिविष असं म्हणतात. मग प्रतिविष घेतल्यानंतर काय होतं? घेतलेलं विष अंगामध्ये गेलेल्या विषाला मारतं आणि ज्याच्या अंगात ते विष गेलं त्याला मात्र सुरक्षित ठेवतं. तसं कर्म निष्काम पद्धतीनं केलं तर कर्मच आपल्याला कर्माच्या बंधनातून सोडवितं. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडसुता, जैसा रस रीती मरता राखीला विषय. याला रसायनशास्त्र असं म्हणतात. बरं, रसायनशास्त्रातलं उदाहरण दिले आहे. रसायनशास्त्राप्रमाणे विषसुद्धा मारणारं आहे, पण तेच विष आपल्याला योग्य हातवटीनं घेतलं की तारणारं ठरतं. तसं निष्काम कर्माने कर्म केलं की कर्मच आपल्याला कर्माच्या बंधनातून सोडवितं. हा झाला पहिला अर्थ. दुसरा अर्थ असा होतो, कर्म जेव्हा आपल्याला आत्मज्ञानापर्यंत घेऊन जातं, आत्मज्ञानानेच खऱ्या अर्थाने सगळ्या बंधनातून तो साधक मुक्त होतो, पण त्याकरता परंपरा मानावी लागते. म्हणून शंकराचार्यांनी अर्थ करत असताना बुद्ध्यायुक्तो या पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी, तो कर्माच्या बंधनातून सुटून जाशील. तर इथं अर्थ असा केलेला आहे, जर तुला निष्काम कर्माने अंतःकरण शुद्धी प्राप्त झाली तर ईश्वराच्या प्रसादाने तुला आत्मज्ञान होईल आणि मग तू कर्माच्या बंधनातून मुक्त होशील. असं एक पद ठेवलेलं आहे. म्हणजे प्रसन्नम गंभीरम भाष्यम. नाहीतर मग जो सिद्धांत आहे ते सिद्धांताला बाद येईल. कारण कर्मच आपल्याला मुक्त करतं असं जर म्हटलं तर मग पूर्वमीमांसेप्रमाणे कर्म हेच मोक्षप्राप्तीचं साधन ठरेल. पण विचार तसा नाही आहे. कर्म हे परंपरेनं मोक्ष प्राप्त करून देतं. मध्यंतरी अंतःकरण शुद्धी मानावी लागते. आणि खरं बंधनातून मुक्त करणारा कोण आहे? तर ते तत्त्वज्ञानच आहे. मग या निष्काम कर्मयोगाच्या बुद्धीची स्तुती का केली? तर त्या निष्काम कर्माच्या बुद्धीचं महत्त्व कळण्यासाठी त्याची स्तुती केलेली आहे. जया बुद्धियुक्ता चालिया पार्था, कर्मबंध सर्वथा बाधू न पवे. कर्मास बंधन सर्व प्रकारे, कोणत्याही प्रकारे दोष तुला लागू देणार नाही असा विचार सांगितला. यासाठी उदाहरण देतात, जैसे वज्र कवच लिहिजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, परी जैतेसी उरीजे अचुंबित. या ओवीचा पुढे संबंध आहे. बरं, तैसे आहिक तरी न नशे, आणि मोक्ष तो उरला असे, जेतपूर्वानुक्रम दिसे चोखाळत. कारण जैसे शब्द आला की तो तैसे शब्द आल्याशिवाय त्याचा अर्थ पूर्ण होतच नाही. मागे दृष्टांत आहे आणि पुढच्या ओवीमध्ये आलेला सिद्धांत आहे. पण मध्यंतरी श्लोक येतो, मग श्लोकाच्या नंतर आपण पुढचा विचार करूया. पण पहिल्यांदा दृष्टांत असा दिला आहे. या ओवीवर वैकुंठवासी गुरुवरे घुले बाबा पाठामध्ये एक स्मरण करून द्यायचे. बरं, ही ओवी आली की बाबा सांगणार म्हणजे सांगणार. ज्याप्रमाणे वज्र कवच लिहिजे, वज्र कवच म्हणजे इंद्राच्या हातामध्ये वज्र आहे आणि त्या वज्रापासून तयार केलेलं कवच त्याला वज्राचं चिलखत असं म्हणतात. सामान्य जे चिलखत असतं ते पोलादापासून तयार केलं असतं. पण एका ज्ञानोबाईची सूक्ष्मता आहे बरं आता ही. म्हणजे अगोदरच चिलखत फार चांगलंच असतं, पण त्यातल्या त्यात जर ते वज्रापासून तयार केलेलं असेल तर मग काही पाहायचं कामच नाही. ज्ञानोबाईची किती सूक्ष्मता आहे. म्हणजे वयवर्ष आहे 16, पण जर लक्षण करायचं ठरलं ज्ञानोबाऱ्यांचं कोणत्याही दृष्टांतामध्ये तर ज्ञानोबाऱ्या उणीव नाही ठेवत. बघा, आपल्यासारखा म्हणला असता घ्या कोणतंही कवच, कधी कधी त्या कवचामध्ये घोटाळा होतो. बरं, आपल्या संरक्षण दलामध्ये जे पोलिस काम करतात की नाही, सैनिक, त्यांच्याकरता ते जॅकेट घ्यावे लागतात ना, बुलेट प्रूफ जॅकेट. तर काही लोक त्याच्यामध्ये पण घोटाळा करतात आणि मग सैनिकांनी ते जॅकेट अंगामध्ये घातलं तर त्यातूनही त्यांना गोळी लागते. याचा अर्थ काय? ते म्हणायला जॅकेट आहे पण त्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून नाही. ज्ञानोबाने त्या काळात सांगितलं सैनिकाच्या अंगात कवच असावं पण ते वज्र कवच असावं असा त्याचा अर्थ आहे. मग सामान्य चिलखत असेल आणि शस्त्रांचा वर्षाव झाला तर आतमध्ये असणाऱ्या पुरुषाला काही बाधा होत नाही. जैसे वज्र कवच लिहिजे,
वज्रापासून तयार केलेलं कवच आणि ते लेईचे अंगामध्ये परिधान केलं आणि तो व्यक्ती रणांगणामध्ये जरी गेला आणि चहू बाजूने त्याच्यावर शस्त्रांचा वर्षाव झाला तसाहीच तो सहन करतो, त्याला काही होत नाही. कसा शिल्लक राहतो? परी जैतेसी उरीजे अचुंबित. अचुंबित म्हणजे काय? अबाधित. चुंबित म्हणजे स्पर्श आणि अचुंबित म्हणजे शस्त्रांचा त्याला स्पर्श तर होतच नाही, परंतु तो सगळ्या रणांगणातून जाऊन जरी आला तर जयतेसी. जैत म्हणजे काय? जय, विजय. विजयासहित तो अबाधित राहतो. म्हणजे अंगाला जखमही होत नाही, घावही लागत नाही, जयही संपादन करता येतो. म्हणजे फायदा काय आहे? एकतर आयुष्यही वाचलं आणि विजयी संपादन करता आला. तसं निष्काम कर्म जर केलं तर इहलोकातली पण फळं मिळतात आणि मोक्ष नावाचंही फळं मिळतं. किती ज्ञानोबांची सूक्ष्मता आहे बरं. जैतेसी म्हणजे विजयासहित तो अचंबित स्वरूपाला प्राप्त होतो. वैकुंठवासी गुरुवरे श्री विठ्ठल महाराज घुले बाबा पाठामध्ये सांगायचे, बुवा चिलखत परिधान केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज वाचले. शिवाजी महाराज वाचल्यामुळे महाराष्ट्र वाचला आणि महाराष्ट्रामुळे पूर्ण संबंध असणारा संबंध हिंदुस्थान वाचला. हे बाबांचं वाक्य असायचं. सर्वांनाही ते असण्यातच आहे. आपल्या हिंदवी स्वराज्यावर जे अनेक संकट आली, त्या संकटामध्ये सगळ्यात मोठं संकट आलं ते विजापुराहून. त्या काळात सैनिकाचं असं वर्णन केलेलं आहे की जवळपास 12,000 घोडेस्वार, 10,000 पायदळ, 1200 उंट, अगणित हत्ती आणि सगळं विपुल प्रमाणातलं सैन्य घेऊन शत्रू स्वराज्यावर चाल करण्याकरता आलेला आहे. युद्धशास्त्रातला नियम असा होता की डोंगरावर युद्ध करायचं असेल तर ते बाकीच्यांना कठीण जातं. मैदानामध्ये युद्ध केलं की छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सहज पराजित करू शकतो. म्हणून शिवाजी महाराजांना मैदानात आणण्यासाठी आपल्या मंदिरावर आक्रमणं सुरू झाली. तुळजापूरला तुळजाभवानीलाही धक्का लागला, पंढरपूरच्या मूर्तीलाही धक्का लागणार होता, पण पांडुरंगाची मूर्ती तिथल्या पुजाऱ्यांकडून ती वाचवली गेली. म्हणजे पंढरपूरला धक्का लागला नाही. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला, मैदानामध्ये युद्ध करावं तर तेवढं आपलं सैन्यबळही नाही. आणि बुद्धीने त्यांना सांगितलं की आपण आता या प्रसंगाला धैर्य सोडता कामा नाही. जो मनुष्य आगतिक होतो की नाही त्याला विचार चांगल्या प्रकारे सुचत नाही. सगळ्यात मोठी धैर्याची परीक्षा तेव्हा असते. बुद्धीने आतून संदेश दिला की थोडंसं थांबा, शत्रू आपल्या टप्प्यात आला पाहिजे. आणि मग ती वाटाघाटी करायची. चांगल्या प्रकारचा मनुष्य निवडला. पंताजी गोपीनाथ बोकील वकील म्हणून निवड केली. मनुष्य फार सभ्य, धूर्त, तीक्ष्ण बुद्धीचा, भेदक नजरेचा असा मनुष्य निवडला आणि त्यांना सर्व आदराने काका म्हणायचे. आपण त्याच्याकडे जावं आणि शत्रूला सांगावं की छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला फारच घाबरतात, त्यांनी भेटीला येण्यापेक्षा तुम्हीच प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीला यावं. म्हणजे काय होईल? आमचा मोठेपणा वाढेल आणि जावळी नावाचा प्रांत आम्ही तुम्हाला सहज देऊन टाकू, फक्त तुम्ही भेटीला यावं. आजही आपण महाबळेश्वर आणि जावळी प्रांत जवळजवळच आहे. प्रतापगडाला जाऊन पाहिलं ना तर आजही इतकी किरदाट झाडी आहे. आजही तिथं थंड हवा लागते की आजही उन्हाळ्यामध्ये इतकी उष्णता आपल्याकडे आहे, ते उष्णता जाणवत नाही. म्हणजे आजच्या काळामध्ये जर तो परिसर एवढा दाट असेल तर त्या काळामध्ये किती घनदाट असेल. त्या जावळीचं वर्णन करत असताना असं म्हटलं आहे की पूर्वी पण कधीतरी सांगितलं आहे, महाभारतामध्ये हिडिंबा नावाची राक्षसीन आलेली आहे तर तिच्या डोक्यातली ओळ शोधून काढता येईल, पण जावळीच्या अरण्यातला हत्ती शोधून काढता येणार नाही. इतकं ते दाट अरण्य आणि त्या अरण्यात रस्ता नाही. मग ते पर्वताचा कडा चढून जायचं, दरीत उतरायचं, पुन्हा चढायचं, पुन्हा उतरायचं आणि मग कधीतरी प्रतापगड येणार. इतकं बेमालूमपणे नीती योजना आखली छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि त्यांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख केला आहे, ज्याला यशस्वी व्हायचं असेल त्याचं नियोजन चांगलं असलं पाहिजे. ज्याचं नियोजन चांगलं असतं त्याचं अर्ध काम किंवा अर्ध विजय
तेव्हाच त्याने संपादन केलेला असतो. शत्रूला भेटीसाठी मान्य करविलं, यातच त्यांचा अर्धा विजय संपादन झाला आहे. आणि मग शत्रूच्या छावणीमध्ये काय काय आहे ते सगळं त्या पंतांनी पाहिलं, गोपीनाथ पंतांनी. आणि पाहिल्यानंतर लक्षात आलं, विजापुराहून अनेक व्यापारी हिरे माणिक मोती रत्न घेऊन आलेले आहे. स्वराज्याकरता हा ठेवा फार महत्त्वाचा आहे. आणि मग भेटीसाठी शामियाना उभारायचा. प्रतापगडाच्या पायथ्याजवळ त्या किल्ल्याची सोंड वाहत गेलेली आहे, जी जागा आतमध्ये खाली असणाऱ्या छावणीतल्या कोणत्याही सैनिकाला दिसणार नाही, पण गडावरून मात्र आपल्याला दिसू शकते अशा जागेची निवड केली. आदल्या दिवशी सगळ्यांना सगळ्या प्रकारचे काम वाटून दिले. जवळपास जोपर्यंत इशारा होणार नाही गडावरून, तोपर्यंत झाडावर, खाचखळग्यामध्ये, दरीमध्ये किंवा घनदाट असणाऱ्या भागामध्ये लपून राहायचं. आणि एकही सैनिक जर गाफील राहिला तर सगळ्या योजनेवर पाणी फिरू शकतं. बसायचं म्हणजे जवळपास 6 ते 8 तासापर्यंत फक्त स्थिर बसायचं, हालचाल कोणती करायची नाही. सगळ्यांना सगळे कामं वाटून दिले. यदा कदाचित दगा जरी झाला तर शत्रूचा एकही सैनिक वाचता कामा नाही, अशी योजना आखलेली होती. जे होईल ते होईल, परिणामाची काही चर्चा करायची नाही. सगळे घाबरलेले होते, पण स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आई भवानी त्यांच्या तलवारीमध्ये प्रवेश करते आहे असं स्वप्न दिसलं. हा शुभ संकेतच आहे, हा मानलेला आहे त्या कादंबरीमध्ये. आणि मग शामियाना उभारला तर सांगितलं की राजे आपल्याकडून सगळ्या प्रकारचं साहित्य खरेदी करू शकतात. ते भोळसट असणारे व्यापारी त्यांना माहितीच नाही. ते हिरे माणिक मोती सगळे घेऊन प्रतापगडावर गेले. आणि गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले की भेट झाल्यानंतर तुम्हाला रक्कम पोच होईल. त्यांना इतका आनंद झाला. ते मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी किंवा अष्टमी, वार गुरुवार असा त्याचा उल्लेख केलेला आहे त्या भेटीचा. आदल्या रात्री सगळं ठरलं की जायचं कसं. निवडक मावळ्यांनी सांगितलं, महाराज शिलबंद जा, म्हणजे कवच घालून जा. हे आहे तिथलं वज्र कवच लेईजे, सगळ्या अंगाला चिलखत, मस्तकावर जिरीटोप धारण करायचा आणि मग त्या प्रसंगाला निघायचं आहे. सकाळी सगळ्यावर जबाबदारी वाटून दिलेलीच होती, पण सगळ्यांची धाकधूक वाढलेली. शिवाजी महाराजांचं स्नान झालं, देवपूजा केली, थोडंसं भोजन केलं, योग्य ब्राह्मणाला गाय दान केली आणि सगळ्यांना अखेरचा निरोप सांगितला, आम्ही विजय संपादन करूनच येणार आहे. शत्रूशी लढता लढता जर मरण आलं तर कीर्ती शिल्लक राहते, आणि जर विजय संपादन झाला तर फार चांगलंच आहे. पण यदा कदाचित काही दगा फटका झालाच तर संभाजी महाराजांचं वय आहे 2 वर्षाचं, 2-2.5 वर्षाचं. त्यांनाच आपण स्वराज्यावर स्थापन करावं आणि राज्य चालवावं. स्वराज्यामध्ये खंड पडता कामा नये. शिवाजी महाराज निघाले 10 मावळ्यांना सोबत घेऊन. समोरून अगोदर 1,500 सैनिक आलं होतं. ते पंतांना पाठवलं, सांगितलं नाही शिवाजी महाराज घाबरतात, भेट नाही होणार, राजे पुन्हा माघारी जातील. आता ते शत्रूने आतापर्यंत लय ऐकलं ना, तुम्हाला घाबरतात, भितात. त्याला असं वाटलं काय आपला दरार आहे, मी सैनिक घेऊन चाललो तरी घाबरतात. 10 सैनिक जवळ आणि शामियानामध्ये मात्र एक व्यक्ती होताच. शिवाजी महाराजांनी त्यालाही दूर करायचं सांगितलं. शामियानामध्ये गेल्यानंतर पाहिलं तर आतापर्यंत एवढं वैभव शत्रूने कधीच पाहिलं नव्हतं. ते वैभव पाहिलं तर तो दिपून गेला. सामान्य हा शहाजीराजांचा मुलगा, सामान्य आहे, सामान्य सरदार, आणि आमच्या राजापेक्षा याचा थाट मोठा आहे. त्याने गुपचूप एक धारदार कट्यार लपून आणली होती. शिवाजी महाराजांच्या अस्तनीमध्ये बिचवा आणि हातामध्ये वाघ नखे. शिवाजी महाराजही तयारीतच होते की नाही, कारण गुप्तहेराच्या मार्फत बातमी कळाली होती की हा आपल्याशी तह नाही करणार, हा आपल्याला फसवून मारणारच आहे. शिवाजी महाराज तयारीतच. शाब्दिक बाचाबाची झाली आणि मग आलिंगन देण्यासाठी हात पुढं केले तर तो धिप्पाड देहाचा शत्रू आणि त्याच्यासमोर शिवाजी महाराज अत्यंत खुजे दिसायचे. भेट झाली आणि भेटीमध्ये त्याने शिवाजी महाराजांना डावे काखेत दाबलं एका क्षणामध्ये आणि गुपचूप आणलेली धारदार कट्यार पोटामध्ये खुपसण्याचा प्रयत्न केला. वरचा अंगरखा फाटला, पण आतमध्ये चिलखत असल्यामुळे वज्र कवच लिहिजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे,
परी जैतेशे उरी ज्या चुंबित, पण ते शिवाजी महाराज होते. डाव्या काखेमध्ये त्यांना दाबलं गेलं, पण तेवढ्याच वेळामध्ये अस्तनीतला जो बिचवा होता ना, तो शिवाजी महाराजांनी त्याच्या पोटामध्ये खुपसला. वाघ नख्याने पुन्हा ती सगळे आतड्याचा कोथळाच बाहेर काढला आणि दिला सोडून. पण तेवढ्याही प्रसंगामध्ये तो स्वतःला सावरत झोकंड्या देत देत तलवारीचा घाव करूच लागला. ते पालखी घेणारे भुई पळत आले आणि त्याच्यामध्ये बसून त्याला घेऊन जावले. संभाजी कावजी कोंढाळकर यांनी सगळ्या भोयांचे पाय कापले आणि मग शत्रूचं मस्तकही पुन्हा गर्दनच शिरच्छेद केला. पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. हा एवढा प्रसंग त्या काळामध्ये आज काय होणार, बाहेरच्या जगाला असं वाटायचं या दोघांमध्ये तह होणार, पण काय होणार हे फक्त ब्रह्मदेवाला माहिती होतं. बाकीचे सगळे शत्रू याच भूमिकेमध्ये होते की शिवाजी महाराजांचा पाडाव होणार आणि मग आपल्याला स्वराज्य गिळंकृत करता येईल. पण ही घटना घडल्यामुळे सगळ्या जगामध्ये अशी बातमी गेली की शिवाजी महाराज अतुलित पराक्रमी बलवान आहे. आणि मग त्या काळामध्ये बातम्या अशा पसरल्या की शिवाजी महाराजांना जादू येते म्हणे, भुताटकी येते, ज्या अर्थी एवढ्या धिप्पाड असणाऱ्या शत्रूला ते सहज मारू शकतात. तो पराक्रम वाढत गेला. फार महत्त्वाची घटना घडली. पण वज्र कवच जर अंगावर नसतं तर कदाचित घातही झाला असता की नाही. म्हणून घुले बाबा म्हणायचे, बुवा चिलखत असल्यामुळे शिवाजी महाराज वाचले. ती ज्ञानोबारे उदाहरण देतात. जैसे वज्र कवच लिहिजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, परी जैतेशी उरीचे अचुंबित, तसं निष्काम कर्माने या मार्गाचा स्वीकार केला की आत्मज्ञानही प्राप्त होतं. आणि निष्काम कर्म करत असताना कर्मापासून इहलोकातले जे फळ मिळायचे त्याला अनुषंगिक फळं असं म्हणतात. ज्याला आपण अवांतर प्रयोजन म्हणतो ते फळं मिळत राहतात. एखादा आम्रवृक्ष जर आपण लावला तर त्याला आम्रफलही लागतात आणि त्या खाली बसलं तर सावली पण मिळते. सावली हे त्याचं अनुषंगिक फळ आहे, म्हणजे अवांतर फळ आहे. आणि मुख्य फळ कोणतं? आम्रफलाची प्राप्ती होणं. तसं निष्काम कर्मयोगाने इहलोकातल्या फळातही वियोग होत नाही आणि मोक्ष तर त्याला मिळणारच आहे. अंततोगत्वा त्याला मोक्ष ठेवलेलाच आहे. या बुद्धीचं स्तवन परमात्मा पुढे करतात पुन्हा. नेहाभिक्रमणा शोस्ते प्रत्यवायो न विद्यते, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. न इह अभिक्रम नाशः अस्ति, प्रत्यवायः न विद्यते, स्वल्पम अपि अस्य धर्मस्य त्रायते महतः भयात. भगवान म्हणतात, अर्जुना, निष्काम कर्मयोगाची बुद्धी, त्याचा 4 प्रकारचा भाव सांगितला. या 4 प्रकारचा विशेष भाव सांगितला. काय सांगितला? इह म्हणजे या निष्काम कर्मयोगामध्ये अभिक्रम नाशः न अस्ति. अभिक्रम म्हणजे काय? अभिक्रम्यते कर्मणा प्रारभ्यते. कर्माच्याद्वारे ज्याचा आरंभ केला जातो किंवा कर्माच्याद्वारे ज्याचा प्रारंभ झाला आहे अशा फलाचा नाश होत नाही. समजा आपण शेती केली, कृषी नावाचं कर्म केलं, तर त्या कृषी नावाच्या कर्मामध्ये शेवटपर्यंत फळ हाताला लागेलच असं काही सांगता येत नाही. कधी कधी अनुकूलता प्रतिकूलता जर आली तर कर्माला प्रारंभ केला जातो, पण त्या कर्माला शेवटपर्यंत फळ मिळतच नाही. पण निष्काम कर्मयोगात तसं नाही आहे. तुम्ही निष्काम कर्माने प्रारंभ केला की त्याचं फळ तुम्हाला मिळणार, म्हणजे मिळणार, अंतकरण शुद्धी, आणि शेवटी मोक्ष मिळतो. अभिक्रमनाशः न अस्ति. बरं, निष्काम कर्माने कर्म केलं तर प्रत्यवायः न विद्यते, कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. बाकीची सकाम कर्म करत असताना थोडंसं वैगुण्य जर राहिलं तर त्या पुरुषाला, समजा मंत्र उच्चारण करत असताना ऱ्हस्व आणि दीर्घामध्ये फरक पडला की अर्थामध्ये फरक पडतो. इंद्राचा शत्रू नाही, इंद्र ज्याचा शत्रू, असाही अर्थ होऊ शकतो. प्रत्यवाय निष्काम कर्मामध्ये लागत नाही. स्वल्पम अपि अस्य धर्मस्य, आणि स्वल्पसुद्धा या निष्काम कर्माच्या धर्माचं अनुसरण केलं तर तो जन्म आणि मरणाच्या महान भयातून आपल्याला तारू शकतो. असा 4 प्रकारचा याचा भाव सांगितला. 1, अभिक्रमाचा नाश होत नाही, प्रत्यवाय लागत नाही, स्वल्प अनुष्ठान केलं तरी महान फलाची प्राप्ती होते. म्हणजे याच्यामध्ये सुलभता आहे आणि त्या सुलभतेनं असणारा हा बुद्धियोग भगवान आपल्यासमोर सांगतात.
पाठीमागच्या ओवीचा संबंध आहे. तैसे आही कतरी न नशे आणि मोक्ष तो उरला असे जेत पूर्वानुक्रम दिसे चोखाळत. तैसे म्हणजे वज्र कवच परिधान केलं, शस्त्रांचा वर्षाव जरी झाला तर विजयासहित तो असणारा वीर व्यक्ती अबाधित स्वरूपाला प्राप्त होतो, म्हणजे आयुष्यही राहतं आणि विजयी प्राप्त होतो. तसं निष्काम कर्मयोगाच्या बुद्धीने कर्म जर आपण केलं तर आहिक तरी न नशे, आहिक असणारं फल म्हणजे इहलोकामध्ये प्राप्त होणारं फळ न नशे, ते नष्ट पावत नाही. ज्ञानयोगामध्ये तसं नाही आहे. ज्ञानयोगामध्ये ऐहिक फलावर अगोदरच पाणी सोडावं लागतं. कारण जर तुमच्याकडे वैराग्य असेल तरच तुम्हाला ज्ञानयोगाचा अधिकार आहे. आणि वैराग्याची व्याख्या काय आहे? इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस काय म्हणतात? वैराग्य. आणि वैराग्याशिवाय ज्ञान मिळत नाही. म्हणजे ज्ञानयोगामध्ये वैराग्य असलं तर अगोदरच त्याला ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या सगळ्या भोगावर पाणी सोडावं लागतं. पण निष्काम कर्मयोगाचं अनुसरण करत असताना तेवढी त्याची तयारी नसते आणि तेवढा त्याला मोठा पराकोटीचा त्यागही करावा लागत नाही. करावाच लागतो त्याग. सकाम कर्मापेक्षा निष्काम कर्मात त्यागच आहे, पण ज्ञानयोगा एवढा नाही. म्हणून आहिक तरी न नशे, ऐहिक फल त्याचं नष्ट होत नाही. आणि अंत तो गत्वा मोक्ष तो उरला असे, मोक्ष त्याच्याकरता उरलेला, शिल्लक राखून ठेवलेला, त्याच्या नावावर जमा झालेला आहे. तो कधी मिळणार? जेव्हा त्याची योग्यता होईल तेव्हा तो मिळणारच आहे. म्हणजे बघा, मोक्षही मिळतो निष्काम कर्माने आणि इहलोकातल्या भोगापासून वियोगही होत नाही. जेथ पूर्वानुक्रम दिशे चोखाळत. आणि पूर्वीपासून चालत आलेला जो आपला क्रम आहे, पूर्वानुक्रम म्हणजे गत जन्मामध्ये केलेलं कर्म. ते विचारसागरामध्ये एक व्याख्या आली बघा अधिकार्याची, ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी, म्हणजे पूर्वजीवनामध्ये त्यांनी साधना केलेली आहे की नाही, ती या जन्मात कामी येते. या जन्मात केली तर कधी कधी याच जन्मामध्ये उपयोगी पडते, किंवा नाही उपयोगी पडली तर आगामी जन्मामध्ये उपयोगी पडते. पण वियोग मात्र त्याचा होत नाही. म्हणून परमार्थातली साधना ही कायम आपल्यासोबत राहते, ती वाया जात नाही. ज्यातलं काहीच बरोबर येत नाही तो संसार, ज्यातलं काही वाया जात नाही तो परमार्थ. जेथ पूर्वानुक्रम, पूर्वीपासून चालत आलेला जो क्रम आहे, सांख्ययोगाचाही क्रम घ्या, पूर्वानुक्रम त्यालाही म्हणतात. किंवा पूर्वानुक्रम म्हणजे कर्मयोगाचा आपण अनुसरण करत आहोत, तोही पूर्वानुक्रम जेथ चोखाळत दिसे, स्पष्ट रूपाने तो आपल्याला दिसतो आहे. कर्माधारे राहाटीजे परिकर्म फळा न निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञ न बदीजे भूतबाधा, तिया परिजे सुबुद्धी आपू जालिया निरवधी, हा असताची उपाधी आकळू न शके. आता निष्काम कर्माचं अनुसरण करायचं असेल तर त्यामध्ये कर्माचाच भाग स्वीकारावा लागतो. कसं? कर्माधारे राहाटीचे, कर्म आधारे, त्याला कर्माधारे म्हणतात. कर्माच्याच आधाराने वर्तन करावं, पण ते करत असताना कर्मफळा न निरीक्षिजे, कर्माच्या फळावर निरीक्षण करू नये, म्हणजे कर्मफळाकडे दृष्टी ठेवू नये. आपला अधिकार कशामध्ये आहे? कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन. जे प्राप्त होईल स्वधर्मी आपण या उचिता, स्वधर्मी राहटता, जे पावे ते निवांता साहूने जावे. आपण फक्त आपल्या कर्मावर चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं, कर्माधारे कर्माच्या आधाराने वर्तन करावं. पण ते करत असताना या कर्मापासून मला हे फळच मिळावं किंवा मला काय फळ मिळेल याच्याकडे मात्र दृष्टी ठेवू नये. जर दृष्टी ठेवली तर सकाम भावना प्रगट होईल, आणि सकाम भावना जर आली तर कर्म मोक्षाला नाही स्वर्गाला घेऊन जाईल. आणि स्वर्गातलं पुण्य संपलं की पुन्हा त्याला माघारी यावं लागतं, म्हणजे मोक्ष मिळणार नाही. म्हणून कर्माच्या फलाकडे पाहायचं नाही. याचा अर्थ कर्म करत असताना निष्काम पद्धतीनं करायचं, आणि निष्काम कर्म केलं की त्याला कर्माचं लेप लागत नाही. उदाहरण देतात, जैसा मंत्रज्ञ न बदीचे भूतबाधा. मंत्रज्ञ म्हणजे मंत्र जाणणारा, भूतबाधा न बदीजे. इथं कोणते मंत्र घ्यायचे?
देवाच्या प्राप्तीचे मंत्र नाही घ्यायचे, या पंचाक्षरी मंत्र घ्यायचे. भूत उतरविणारा त्याला मांत्रिक असं म्हणतात. आणि त्या मांत्रिकाकडे जर ते मंत्र असेल तर त्याला भूताची बाधा होत नाही. बरं, काही काही भूतही फार बलवान असतात, ते सामान्य मांत्रिकाला जुमानत नाही. मांत्रिकाचा जर मंत्र चुकला तर ते दुसऱ्याच्या अंगात जाऊन सांगतात, असा मंत्र आहे, असं म्हण, असं ते सांगतात. कारण त्यांचाही फार अभ्यास असतो. त्याला ब्रह्मसंबंध असं म्हणतात. काही काही भूतसुद्धा फार विद्वान असतात. ते असं ब्रह्मविद्येच्या बाबतीमध्ये असं म्हटलं आहे की मनुष्याला ब्रह्मविद्या प्राप्त झाली तर त्याने ही विद्या कुणाला तरी दिली पाहिजे, शिकविली पाहिजे. नाहीतर तो एकटा शिकला तसाच निघून गेला की तो ब्रह्मराक्षस होऊ शकतो. आणि तो ब्रह्मराक्षस फार कठीण असतो. म्हणजे तो मांत्रिकालासुद्धा दुसऱ्याच्या अंगातून उतरविता येत नाही, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हे आपल्याला प्राप्त झाले ज्ञान कोणाला तरी दिलंच पाहिजे, शिकविला पाहिजे. जेव्हा मनुष्य शिकवितो तेव्हाच तो चांगल्या प्रकारे शिकत असतो. जैसा मंत्रज्ञान बधीचे भूत बाधा, त्या मांत्रिकाला ज्याप्रमाणे भूतांची बाधा होत नाही तसं निष्काम कर्म करणाऱ्या पुरुषाला कर्माची बाधा, पापपुण्याचा दोष लागत नाही. त्याप्रमाणे जे सुबुद्धी म्हणजे चांगली बुद्धी. चांगली बुद्धी कोणती आहे? निष्काम कर्म करण्याची बुद्धी चांगली बुद्धी, किंवा परमात्म स्वरूपाला प्राप्त करणारी बुद्धी ही चांगली बुद्धी आहे. बाकीची म्हणजे फलासक्त असणारी बुद्धी ही मात्र दुर्बुद्धी आहे. त्याचा विचार पुढे येणारच आहे. तिया परीची सुबुद्धी आपू झालिया निरवधी, ती बुद्धी आपल्याला प्राप्त झाली असता झालिया निरवधी हा असताची उपाधी आकळू न शके. हा साधक देहामध्ये राहत असतानाच किंवा असताची म्हणजे कर्मामध्ये असतानाच त्या उपाधीला आकळू न शके, उपाधीच्या ताब्यामध्ये सापडला जात नाही. ज्याप्रमाणे सरोवरातलं कमळ सरोवरामध्ये पाण्यात राहतं पण पाण्याच्या संबंधाने मात्र ते भिजवलं जात नाही, तसं निष्काम कर्माच्या बुद्धीने जर तो कर्म करत असेल आणि ती सुबुद्धी त्याला आपू झालिया प्राप्त झाली असेल तर तो कर्मात जरी असला तर कर्माच्या उपाधीने बाधला जात नाही. देहातही राहत असला तर देहाच्या उपाधीने आकळू न शके, उपाधी त्याला आपल्यामध्ये ताब्यात घेऊ शकत नाही. अशा प्रकारची ती सद्बुद्धी त्याचं परमात्मा स्तवन करतात. जेथन संचरी पुण्य पाप, जे सूक्ष्माती निष्कंप, गुणत्रयादी लेपन लगती जेथ, अर्जुनाती पुण्यवशे, जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय, असे त्या बुद्धीची परमात्मा स्तुती करतात. जेथ निष्काम बुद्धी जर असेल तर त्यामध्ये पाप आणि पुण्याचा संबंध लागत नाही. जो व्यक्ती तादात्म्य धारण करतो, अहंकाराने संपन्न असतो, त्याच व्यक्तीला पाप पुण्य लागतं. पण ज्याला अहंकार नसतो आणि ज्याची बुद्धी भोगामध्ये लिप्त होत नाही त्याला दोष लागत नाही. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते, हत्वापि सैमान लोकान न हंती न निबध्यते. त्या बुद्धीमध्ये पाप आणि पुण्याचा संचार होत नाही. पापच वाईट आहे असं नाही, पुण्यसुद्धा वाईटच आहे. कारण जे पुण्य परमात्म्यापासून आपल्याला तोडतं आणि स्वर्गाला घेऊन जातं त्याचं नाव पुण्य आहे वरून, नासायला मात्र ते काय आहे? पाप. म्हणून पाप आणि पुण्य दोन्ही सारखेच आहे. 9व्या अध्यायामध्ये बघा, लक्षात येईल. जेतन संचरे पुण्य पाप, ज्यामध्ये पुण्य आणि पाप संचार करतच नाही. जे कसं आहे अत्यंत सूक्ष्म, अति सूक्ष्म म्हणजे सहज सामान्य व्यक्तीला कळत नाही. अतिनिष्कंप अत्यंत परिपूर्ण आहे किंवा स्थिर स्वरूपाचा आहे. गुणत्रयादी लेपन लगती जेथ अर्जुना ते. आता या ओवीचा अर्थ करत असताना काही महापुरुषांनी ही जी ओवी ना 36 क्रमांकाची, ते बुद्धीसाठी घेतलेली आहे की ज्या बुद्धीमध्ये पुण्यपाप संचार करत नाही, जी बुद्धी राजस तामसी बुद्धीपेक्षा सूक्ष्म आहे, राजसी चंचल असते, तर ही निष्कंप म्हणजे स्थिर आहे आणि सत्व रजतमाची बाधा त्याला होत नाही, असं या ओवीचा अर्थ बुद्धीसाठी केलेला आहे. आणि काही महापुरुषांनी या 36व्या ओवीचा अर्थ परमात्म तत्वाच्या संबंधाने केलेला आहे की ज्या परमात्म तत्वामध्ये पुण्य पाप लागत नाही
गगनाचे पालवे गाळून घेतले, अत्यंत सूक्ष्म आहे, जे स्थिर स्वरूपाचं म्हणजे निर्विकार आहे आणि गुणत्रयादी लेप लागत नाही कारण ते निर्गुण आहे. असं कोण आहे अर्जुना? ते. आता ते हे सर्वनाम आहे आणि त्या ते सर्वनामाचा तत् असा अर्थ होतो की नाही महावाक्यामध्ये? तत्त्वम असि. अर्जुना ते परब्रह्म तत्व आहे आणि त्या परब्रह्माच्या तत्वाच्या प्राप्तीसाठी घेऊन जाणारी हे निष्काम बुद्धी साधन आहे. म्हणजे जायचं आहे परमात्मा तत्वापर्यंत आणि तिथपर्यंत घेऊन जाणारी निष्काम बुद्धी साधन आहे. पण ती कोणाला प्राप्त होईल? तर पुण्यवशे. पुण्यामुळे प्राप्त होईल. अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे. कारण ते परमात्मा तत्व आणि त्या परमात्मा तत्वाला प्राप्त करून देणारी ती बुद्धी आहे. ती बुद्धी पुण्यवशे. निष्काम कर्माचं जर आपलं शुद्ध पुण्य असेल तर त्या शुद्ध पुण्याच्या जोरावरच ती बुद्धी आपल्याला प्राप्त होईल. पण कुठे? हृदयी म्हणजे अंतकरणामध्ये. आपल्या अंतकरणामध्ये अशी असणारी शुद्ध बुद्धी प्रकाशित होईल, ज्ञानसंपन्नतेला प्राप्त होईल. कारण अंतकरणामध्ये ही अंतकरणाची वृत्ती आहे बुद्धी. आपण त्या अंतकरणाचे 4 भाग करतो की नाही? कोणते कोणते? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर याला आपण काय म्हणतो? अंतकरण चतुष्टय. आणि इथं हृदयी शब्दाचा अर्थ घ्या अंतकरण आणि त्या अंतकरणामध्ये तत्र निश्चयात्मिका बुद्धी. बुद्धी शब्दाचा अर्थ घ्यायचा ज्ञानवृत्ती. आपल्या अंतकरणामध्ये पुण्यवशे जर ज्ञानाची वृत्ती प्रगट झाली तर ब्रह्मज्ञान पुरुषाला एकदाच होत असतं आणि एकदा ब्रह्मज्ञान झालं की त्याच्या पाठीमागचं संसार भय पूर्णतया नष्ट होतं. तरी अशेषही नाशे संसार भय. आणि सुरुवातीला होणार आपली निष्काम बुद्धी, त्यानंतर क्रमाक्रमाने मग वैराग्य, मग ईश्वराचा प्रसाद, सद्गुरूंची प्राप्ती, महावाक्याचा उपदेश आणि त्याद्वारे मग आपली बुद्धी प्रकाशे. कशा रूपाने? अहम ब्रह्मास्मी या रूपाने ती प्रकाशित होईल. आणि तेव्हा एकच जरी ज्ञानाचा किरण त्या बुद्धीमध्ये आला तर संसाराचं भय अशेषही नाशे. संसार भय हे कार्य आहे आणि त्या कार्याचं कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. तेही शिल्लक न राहता पूर्णतया ते नष्ट होईल असं या बुद्धीचं परमात्म्याने स्तवन केलेलं आहे. त्या बुद्धीचा निश्चय कसा याचाही पुढे विचार होणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.